द्राक्षाचा भाव नाही, सोयाबीनचा भाव नाही. भाव म्हणजे प्रेम, श्रद्धा. वरवर बदल करून चालत नाही, आतून बदललेलं महत्वाचं आहे. गोड दृष्टांत सांगते काळजीपूर्वक आहे का. एक पदवीधर जोडपं गेलं पंढरपूरला. आता कीर्तनात दृष्टांत सांगितला जातो तो सिद्धांत पटवण्यासाठी. आता पदवीधर जोडपं गेलं पंढरपूरला. दोघांचाही मुक्काम होता बडवीनबाईंकडे. दोघांनाही मिळाला त्या ठिकाणी पुरणाच्या पोळ्या खायला. आता ज्या पुरणाच्या पोळ्या सर्वांनी कालच खाल्ल्या, बरोबर आहेत ना, गुढीपाडव्याच्या सणाला सर्वांनी खाल्ल्या त्या. आता पुरणाची पोळी एवढी आवडली त्याला, मग त्यानं आपल्या पत्नीला म्हणावं एक काम कर ना, बडवीनबाईंकडून पुरणपोळीचं ज्ञान घे. आता बायको हुशार होती, शिकलेली होती. तिनं वही घेतली, पेन घेतला, सर्व माहिती लिहून घेतली पोळ्या कशा करायच्या. आता तेव्हा काही ही पद्धत नव्हती. आता युट्यूब आहे नाही का, नाव टाकलं कोणता पदार्थ बनवायचा. आता आमचं तर सर्व जास्त युट्यूबला बघूनच चाललं, बरोबर आहे का नाही मावशांनो. आता नाव टाकलं का आली रेसिपी. तेव्हा काही सुविधा नव्हती. आता सुद्धा आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे, माझ्या माता मावल्या सर्वजण घरी फराळ करतात. नाव टाकलं म्हणजे आली रेसिपी, कशी बनवायचं काय बनवायचं. आता पुरणाची पोळी बनवायची, मग तिनं वही घेतली, पेन घेतलं, सर्व माहिती लिहून घेतली. घरी आल्यानंतर गंगापूजनचा कार्यक्रम ठेवला, सर्व मित्रमंडळाला आमंत्रण दिलं, तुम्हाला सर्वांना पुरणाच्या पोळ्या खायला मिळणार. आता हिनं इकडं सर्व तयारी केली. ऐका, हिनं चुलं पेटवलं, चुल्यावरती खापर ठेवलं, खापराची पोळी करायची होती. खापरही ठेवलं, पीठही मळलं, पुरणही तयार केलं. पण बाईच्या लक्षात राहिलं नाही का पोळी करत असताना पीठ आतून घालायचं का पुरण आतून घालायचं. आता काय करायची ती, पुरण वरून आणि पीठ आतून. सर्व ते पुरण लाटण्याला चिकटायचं. हिला काय पोळी जमाना. आता त्याला तिला पोळी जमाना. त्यानं पाहिलं का ग पोळी जमाना, आणि जमल तरी कशी. अहो जसं आपलं लग्न झालं तसं तुम्ही फक्त लोकांच्याच बायकांचं कौतुक करतात, घरच्या बाईचं तुम्हाला काही वाटत नाही. तुला नेमकं म्हणायचं काय ते मला सांग. म्हणे अहो त्या बाईला पोळी जमली, त्या बाईला सफेद साडी होती, मला आहे का सफेद साडी. त्या भाऊनं केलं काय आहे का, बाजारात गेला, दुकानामध्ये चांगल्या दुकानात गेला, त्यानं चांगली 700-800ची साडी आणली. बाईनं साडी घातली, परत बसली पोळ्या करायला. तिचं ते सुरू, पीठ आतून पुरण वरून सर्व लाटण्याला चिकटायचं. तिला काय पोळी जमाना. त्यानं पाहिलं का ग पोळी जमा, जमन तरी कशी. अहो बसले म्हणून बसले, जरा व्यवस्थित पाहिलं होतं का, हातात एक तरी बांगडी होती का. हिनं हातातल्या सर्व बांगड्या फोडून टाकल्या, परत बसली पोळ्या करायला. पीठ आतून पुरण वरून सर्व लाटण्याला चिकटायचं. तिला काही पोळी जमाना. त्यानं पाहिलं का ग पोळी जमन तरी कशी. आता तुला नेमकं म्हणायचं तरी काय. बसले म्हणून बसले, त्या बाईच्या डोक्याला एक तरी केस होता का. ही पार्लर मध्ये गेली, पूर्ण टक्कल करून आली. आता मला सांगा, हिनं असा वरून वरून किती बदल केला म्हणजे पुरणाची पोळी जमल. वरून वरून कितीही बदल केला पुरणाची पोळी जमू शकत नाही. तसं देवाच्या प्राप्तीसाठी वरून वरून कितीही बदल केला, जीवाला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण आजकाल परिस्थिती उलट आहे. अंगाला होनिया राख, डोळे झाकून करती पाप. वरवर बदल करून चालत नाही, मनात प्रेम असणं गरजेचं आहे. मनात अतिशय गोड प्रमाण दिले. एकदा टाळी वाजवा जोरदार. आणि तरीची घेत गोडी. भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आहे, किती भाव आहे, तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं पाहतो. नाही तर मनी नाही भाव, देवा मला पाव. अशी परिस्थिती उलट आहे नाही का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी सर्व भावानं काया वाचा मनानं मी त्या संतांचा
दास झालो, सर्व भावी दास झालो त्यांचा. कारण ते संत नेमकं करतात काय? अभंगाचं दुसरं चरण. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. त्याची माझे हित. संत महात्मे करतात काय? आमचं हित साधतात, आम्हाला हिताच्या ठिकाणी जागा करतात. कारण जन्माला घातलं माय बापानं, जीवाला जीव पण दिलं भगवान परमात्म्यानं, आणि हिताच्या ठिकाणी जागवलं तर ते फक्त संतांनी. आता संतांनी फक्त जीवाला हिताच्या ठिकाणी जागवलं असं नाही, संतांनी देवाला सुद्धा जागवलं. पाहतो अरे का हो तुम्ही निचिंतीने निजलासे हरी, का हो तुम्ही निचिंतीने निजलासे हरी, का हो तुम्ही निचिंतीने निजलासे हरी, का हो तुम्ही काहो तुम्ही निचिंतीने निजलासे हरी, काहो तुम्ही निचिंतीने निजलासे हरी, काहो तुम्ही निचिंतीने निजलासे हरी. येणे सुख आम्ही वाचलो कैशा पहारी, मानी येणे सुख आम्ही वाचलो कैशा पहारी. उठा सावध व्हावे सकळात द्यावे, उठा सावध व्हावे सकळात द्यावे. मानिले सुख आम्ही वाचू कैशा पहारी, मानिले सुख आम्ही वाचू कैशा पहारी. उठा सावध व्हावे सकळात द्यावे, उठा सावध व्हावे सकळात द्यावे. संत स्वतः जागे आहे, संतांनी देवाला सुद्धा जाग केलं. का हो तुम्ही निचिंतीने निजलासे हरी, मानेले सुखामी वाचू कैशा पहारी. उठा सावध व्हावे क्षेम सकळात यावे, जया जीवासनात या तैसे पुरवावे. संत देवाचं सुद्धा हित साधतात, संत संतांचं हित साधतात. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. मग संत संतांना जाग करतात, संत जीवाला जाग करतात. तुम्ही काय करा, तुम्ही सावध व्हा, तुम्ही जाग व्हा. आता काल महाराजांनी जो अभंग घेतला होता नाथ
महाराजांचा आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथ महाराज या नाथ महाराजांनी जीवाला जाग केलं. अनेक ग्रंथ लिहिले आहे का. शकून असेल, हरिपाठ असेल, चतुर्श्लोकी भागवत असेल, भावार्थ रामायण असेल, सर्व समाज एकत्र यावा यासाठी भारुडाची रचना केली. आणि याही पुढे दररोज कीर्तनामध्ये आम्ही जर पिंगळा म्हटलो नाही तर शेवट का होईना विठोबा रखमाई भजन झाल्यानंतर कागदावरती लिहून पाठवतात तेवढा पिंगळा म्हणा. मग तो पिंगळा सुद्धा नाथ महाराजांनीच लिहिला, सावध केला ना. या जीवाला जाग केलं, हिताच्या ठिकाणी जाग केलं. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला, वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला, वरच्या आळीला, तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला मग रावण सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. हे पाटील बुवाला, मग रावण सवे, पाटील बुवाला. चिठ्ठी येईल बा मग कळेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग कळेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग कळेल ठावे. चिठ्ठी येईल बा मग कळेल ठावे. पिंगळा मारवाडी तुम्ही बोलतो बेटा, पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी तुम्ही बोलतो बेटा, पिंगळा मारवाडी. हे पिंगळा मारवाडी, गोड गोड सवे का पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, गोड गोड सवे का पिंगळा मारवाडी. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. आता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते गावातली वरची आळी. काही काही गाव आहेत ना, 3-3 आळ्या आहेत त्या गावांना. वरची आळी, खाल्ली आळी आणि मधली आळी. आता आपल्या गावातल्या वरच्या आळीशी नाथ महाराजांना काही घेणं देणं नाही. मी प्रथमही सांगितलं, संतांनी जीवाला हिताच्या ठिकाणी जागवलं, त्याची माझे हित करीती सकळ. नाथ महाराजांना वरच्या आळीशी काही घेणं देणं नाही. आपल्या गावातील नाथ महाराजांनी वरची आळी सांगितली तर ती वरची आळी या शरीराला सांगितली. शरीर म्हणजे वरची आळी. एक ना एक दिवस शरीर नाश पावणार आहे. पाटील बुवाला मग लिहून सवे, पाटील बुवाला मग लावून सवे. आता पाटील बुवा कोण? आत्माराम आहे. चिठ्ठी येईल बा मग कळेल ठावे. जेव्हा यमाची चिठ्ठी येणार तेव्हा तुम्हाला कळणार. मग ज्याचा हात मोडल त्याच्याच गळ्यात पडल. मग तुम्ही काय करा, तुम्ही सावध व्हा. मग संतांनी काय केलं, हिताच्या ठिकाणी जागा केलं. त्याची माझे हित करीती सकाळ. जीवाचं हित करणारे, जीवाचं कल्याण करणारे असतील तर ते फक्त संत महात्मे आहे. माणूस कितीही मोठा असेल परंतु त्या व्यक्तीला जीवनामध्ये संतांना शरण जावंच लागतं. प्रभू रामचंद्र, मी प्रथमही सांगितलं, त्यांचा 9मी तिथीला अवतार आहे. 9मीला या प्रभू रामचंद्र यांना सुद्धा वशिष्ठ ऋषींना शरण जावं लागलं, म्हणजे संतांना शरण जावं लागलं. भगवान गोपाल कृष्ण ज्यांच्या मुखातून गीता निर्माण झाली, चरण कमलातून गंगा उदयाला आली आणि श्वासामधून वेद निर्माण झाले, अशा भगवान गोपाल कृष्ण यांना सुद्धा सांदीपनी ऋषींना शरण जावं लागलं. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपानी पूर्ण ब्रह्म दाविले. भगवान श्रीकृष्ण यांना ज्ञान आहे काय हे जाणून घेण्यासाठी सांदीपनी ऋषींना शरण जावं लागलं. गोकुळाचा जर आपण विचार केला, गोकुळातील लहान लहान मुलं ब्रह्मचारी होती. गोकुळातील सर्व सजीव सृष्टी ब्रह्मज्ञानी होती. परंतु गोपिकांना शरण जावं लागलं गर्गाचार्य यांना. गोपिका विचारतात, स्वतः कितीही ब्रह्मज्ञानी असेल, वल्लभाचार्य सांगतात स्वतः जीव कितीही ब्रह्मज्ञानी असेल, पण ब्रह्माला जर ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर जीवनात आल्यानंतर गोपिका असेल किंवा भगवान श्रीकृष्ण असेल किंवा प्रभू रामचंद्र असेल, यांना ब्रह्म जाणून घेण्यासाठी जीवनात आल्यानंतर संतांनाच शरण जावं लागतं, नाही का? जीवनामध्ये
दुर्जन मनुष्य आपल्याला कधीच भेटू नये. एवढं वाक्य तरी विसरू नका. जीवनात दुर्जन मनुष्य आपल्याला कधीच भेटू नये. सज्जन मनुष्य आपल्या जवळून कधीच तुटू नये. सज्जन मनुष्य मी नेहमी सांगत असते, माणूस घडतो तो संगतीनं आणि बिघडतो सुद्धा कशाने बिघडतो? संगतीनं बिघडतो ना. घडतो संगतीने बिघडतो. आता एखाद्याने संघ धरली गायनाचार्य महाराजांची त्याला वाटतं आपणही एखादी चाल मानावी. एखाद्याने संघ धरली मृदुंगाचार्य महाराजांची त्याला वाटतं आपणही थाप मारावी, आपणही पाकवाज वाजवून पाहावं. एखाद्याने संघ धरली कीर्तन करते त्याला वाटतं आपणही प्रवचन करून पाहावं. विचार तसा काय? संगत तशी आहे म्हणून विचार तसा आहे. माणूस घडतो संगतीनं बिघडतो संगतीनं. म्हणून जीवनात संगत असावी. मी तर म्हणते चांगल्याची. दुर्जन मनुष्य कधीच आपल्या जवळ नसावा. सज्जन मनुष्य आपल्या जवळून कधीच तुटू नये. म्हणून संगती जीवनात संगती करावी सदा सज्जनाची. 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 सावली नसावी कधी दुर्जनाची. सावली नसावी कधी दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी दुर्जनाची. सावली नसावी दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. महाराज सांगता संगती करावी तर कुणाची करावी? चांगल्याची करावी. संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कधी दुर्जनाची. म्हणून संगत असावी चांगल्याची. कारण संगतीने अनेकांचा उद्धार झाला. संतांची संगती ज्यानं केली, संतांचा सहवास ज्यांना लाभला, जे गुरूंना शरण गेले, उद्धार झाला. मी प्रथमही बोलले, व्यक्ती कितीही मोठी असेल परंतु संतांना शरण जावंच लागतं. कारण ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहतो, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा शरण जावं लागल्या आपल्या गुरूंना. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, त्यांना सुद्धा शरण जावं लागले आपल्या गुरुला. कारण हरिपाठामध्ये माऊली सांगतात, माझा उद्धार झाला तर तो माझा उद्धार फक्त माझ्या गुरुच्या कृपेमुळे झाला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरु कृपे. म्हणून माझा उद्धार झाला, माझ्या गुरूंमुळे उद्धार झाला. म्हणून या जीवाचं हित साधणारे आहे तर ते फक्त संत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांच्या संगतीत गेल्यानंतर फायदा होणार काय? काम, क्रोध, लोभ, अहंकार, मितोपणा हे सर्व बाहेर जाणार. संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला मायादिका घातले बाहेर काम क्रोध वैरे. बैसला अंतरी पांडुरंगा. त्या पांडुरंगाची, त्या भगवंताची कृपा या जीवावरती झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते संत पुन्हा नेमकं करतात काय? तो भगवान परमात्मा नेमकं करतो काय? आपल्या शिनल्या भागल्या भक्ताला प्रसंगी कडेवर घेतो. अभंगाचं तिसरं चरण. भागले आम्हाला वाहते गंगे. भागले आम्हाला वाहते गंगे. भागली आम्हाला वाहते गंगे. भागली आम्हाला वाहते गंगे. भागली भागले आम्हाला
शांतियाने जोडे सर्व सुख शांतियाने जोडे सर्व सुख तेथे माझे हित करिले साकार तेथे माझे हित करिले साकार शांतियाने जोडे सर्व सुख शांतियाने जोडे सर्व बागलिया माझ वाहतील कडिये त्यांचे येणे जोडे सर्व सुख तेची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ आपापल्या हात वरती करा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपण गोड भोजन घेऊ. सर्वांनी हात वरती करा. हरी विठोबा राखो करा हात खाली आपापले. बरं जाऊ दे. आज कसं कीर्तनकार हे तालुक्यातलेच आहे, माहेर तालुक्यातलं. ऐका, उद्यापासून असं नका करू. भागलिया मज वाहतील कडिये त्यांचे येणे जोडे सर्व सुख या संतांनी या भगवान परमात्म्याने कुणाला कड्यावरती घेतला. ऐका, भागलिया मज शिनला भागला भक्त असेल तर त्या भक्ताला भगवान परमात्मा प्रसंगी कडेवरती घेतात, मांडीवरती घेतात. ऐका, गोड असा एक प्रसंग तुम्हाला सांगते. पैठणला एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज आता कीर्तन चालू आणि त्या कीर्तनाला नेहमी भक्त कुर्मदास येऊन बसायचे. आता कुर्मदास म्हणजे हात नाही पाय नाही. आता दररोज येऊन बसायचे म्हणजे आई आणावं लागायचं. आता कीर्तनाला आले की महाराज कीर्तनातून पंढरपूरचं महात्म्य सांगायचे, पंढरी महात्म्य सांगायचे. पंढरपूर पवित्र क्षेत्र आहे, पंढरपुरामध्ये देव आहे, पंढरपुरामध्ये भक्त आहे, पंढरपुरामध्ये तीर्थ आहे, तीर्थ आहेत चंद्रभागा, देव आहेत वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा विठ्ठल आणि भक्त आहे पुंडलिकराय. सर्वांचं माहेर असेल तर ते पंढरपूर आहे. म्हणून जीवनात आल्यानंतर माणसानं नाही जास्त तर एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. आता हे दररोज ऐकून आता आम्ही सुद्धा कीर्तनातून जर कधी म्हटलं जीवनात आल्यानंतर एकदा तरी वारीला गेलं पाहिजे. आता एकदा तुम्ही ऐकता पण मनामध्ये वाटतं ना गेलं पाहिजे वारीला, पंढरपूरला गेलं पाहिजे. जे सतत ऐकायचे का जीवनात आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरला जावं, मग मनामध्ये इच्छा निर्माण झाली आपण सुद्धा पंढरपूरला गेलं पाहिजे. महाराज कीर्तनामधून सांगायचे पंढरीचा जो पांडुरंग परमात्मा आहे तो उदार आहे, तो दयाळू स्वरूपाचा आहे, ज्याला जे नाही ते देणारा तो भगवान परमात्मा आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाण
घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोणा वारी तुझं वाचून चिंता. पंढरीचा पांडुरंग परमात्मा देणार आहे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय बहिरे ऐकती कानी रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळीया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळीया सुख देईल विसावारे. जीवाला सुख देणार असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. दररोज गुरुमदासांना ऐकावं. मग एक दिवस आईला म्हणा, आई चल ना ग कीर्तनाला. आईन म्हणा, बाळा तर तू काही लहान नाही, तू आता मोठा झाला. तू मोठा झाला, अरे तुला हात नाही, तुला पाय नाही, तुला चालता येत नाही, अरे मला तू उचलत नाही. आई अगं ऐक ना, परत परत नाही म्हणायचं मी तुला. आजचा दिवस चालला, आजचा दिवस चला आपण कीर्तनाला. परत परत नाही म्हणणार तुला. ही आई चला आपल्याला जायचं. कीर्तनाला गेले महाराज. कुर्मदासांना हट्ट धरला, आई मला दिंडीला जायचं, पंढरपूरच्या वारीला जायचं. आई म्हणा, बाळा अरे तुला हात नाही पाय नाही, अरे घरी मी तुझं सर्व बघते, पण वारीला गेल्यानंतर एवढी गर्दी असणार आणि तुझ्याकडे कोण लक्ष देणार. मी तुझी आई आहे म्हणून मी तुझं सर्व काही करते, परंतु तिकडे तुझं सर्व कोण बघणार. नाही आई ऐक तू माझं, मला माझी इच्छा आहे नाही जास्त तर एकदा तरी मला पंढरपूरला जायचंय, आणि ते पण पायी जायचंय. आता पायी जायचं म्हटले परंतु पायच नाही ना. मग खर्चटत लोळवण घेत घेत महाराज दररोज पुढच्या ठेप्याला जायचे, दिंडी मागून यायची. आता आम्ही दिंडीला गेलो पुढच्या ठेप्याला जातो, पण कशामध्ये? गाडीमध्ये बसून जातो आम्ही पुढच्या ठेप्याला. कुर्मदास महाराज लोळवण घेत घेत खर्चटत पुढच्या ठेप्यावरती जायचे आणि गावामध्ये दौंडी पिटवायचे. ऐका वारकरी येत आहे, अहो नाही जाता आलं पंढरपूरला जाऊ नका, पण कमीत कमी वारकऱ्याला जेव घाला, ओ जेव घाला, अशी ते दौंडी पिटवायचे. तुम्ही वारकऱ्याला जेव घातलं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. मी तर म्हणेल भाग्यवान आहे ज्यांच्याकडे स्वतःच्या पंक्ती सुद्धा असतात. हे भजन भोजन वाटेला यायला सुद्धा काहीतरी भाग्य असावं लागतं. भजन भोजन कोणाच्याही वाट्याला येत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आता पुढच्या टॅप्यावर गेले म्हणजे सर्व वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करून ठेवायचे. असं एक एक दिवस करत ऐका लवळ्या गावापर्यंत पोचले. आता त्यांची जी शक्ती होती ती शक्ती सर्व त्यांची क्षीण झाली. आता ते पुढे चालू शकत नाही. त्याच ठिकाणी थांबले. लोळवण घेऊ शकत नाही, खर्चटू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी थांबले. जवळून जे वारकरी चालले होते त्या वारकऱ्यांना सांगावं, एक काम करा वारकरी दादा, चाललाय पंढरपुराला, पण एक काम करा ना, तुम्ही माझा निरोप एवढा पांडुरंगाला सांगा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आपण हे पहा, जर वारकरी आपल्या जवळून चालले, दिंडीला जर चालले, तर माझ्या माता माऊल्या कोणी 50 रुपये हातामध्ये देतं, कोणी 100 रुपये हातामध्ये देतं, कोणी 20 रुपये देतं, कोणी 200 रुपये देतं. आणि हातात पैसे दिल्यानंतर बोलतात, आमचा निरोप तेवढा पांडुरंगाला सांगा बरं का. बरोबर आहे ना, असं सांगतात ना, आमचा निरोप तेवढा भगवान परमात्म्याला सांगा. अगदी त्याच पद्धतीने भक्त कुर्मदासानं वारकऱ्याला सांगावं, माझा निरोप एवढा पांडुरंगाला सांगा. आता वारकरी पंढरपुरामध्ये गेले. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि पुढे गेल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाच्या समोर गेले आणि देवाला भक्त कुर्मदासाचा निरोप सांगितला. भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरले, लहुळ्या गावाला आले आणि लहुळ्या गावाला आल्यानंतर आपल्या शिरल्या भागल्या भक्ताला उचलून आपल्या मांडीवरती घेतलं आणि आपल्या पितांबरानं जे सर्व शरीर होतं ते सर्व शरीर पुसलं, साफ केलं आणि विचारलं अंतिम इच्छा काय आहे. तेव्हा भक्त कुर्मदासानं सांगितलं, माझी दुसरी कुठलीच इच्छा नाही, मी माझा देह तुमच्या चरणावरती समर्पित करावा एवढीच माझी इच्छा आहे. मला यातून सांगायचे एकच आहे की भगवान परमात्मा आपल्या शिनल्या भागल्या भक्ताला प्रसंगिक कडेवरती सुद्धा घेतात. भागलिया माझ वाहतील कडिये
त्यांचे येणे जोडे सर्व सुख, खऱ्या सुखाची प्राप्ती खऱ्या अर्थानं जीवाला मिळेल, प्राप्त होईल ती संतांच्या संगतीत गेल्यानंतर. आणि सुखाचा एक सिद्धांत आहे, ज्याला सुख मिळालं त्यानं स्वतःजवळ ठेवू नये, तर ते इतरांना दिलं पाहिजे. सुखी जेणे व्हावे जगाने व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे संत आहे संतांचं जे उच्चिष्ट आहे ते मी आनंदानं सेवन करणार आणि त्यांच्या वचनावरती माझा ठाम विश्वास आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन नामोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळा. जेणे हा गोपाळ कृपा करी, ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. चॅनलचं नाव आहे विठूचा सोहळा. म्हणून पुन्हा एकदा सांगते, आपणही ऐका आणि इतरांनाही सांगा. म्हणून माझ्या माता मौल्या पुरुष वर्ग तुम्ही सर्वजण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, सर्वांना मनापासून धन्यवाद. आजचं संत भोजन ज्यांच्याकडे होतं गोड असं संत भोजन होतं. गेल्यानंतर ज्या छोट्याल्या दिदी होत्या, मोठ्याल्या माझ्या ताई होत्या, त्यांनीही गेल्यानंतर सन्मान केला, पूजन